माजी जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रावरून आज लोकसभेत मोठा गोंधळ झाला। या पुस्तकात असलेल्या धक्कादायक गोष्टींचा काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी लोकसभेत खुलासा केलाय। हे खुलासे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते, ज्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी राहुल गांधींचा जोरदार विरोध केलाय, ज्यामुळे संसदेत आज एकच गदारोळ झाला। असं काय म्हटलंय या पुस्तकात, ज्यामुळे सत्ताधारी विरोधक भिडलेत, पाहूयात। ये 100% ऑथेंटिकेटेड है। ये नरवणे जी का मेमोयर है। नरवणे जी ने नहीं कहा, इतना बोल दे। रिकॉर्ड पर बोले कि नरवणे। आज लोकसभेत एका अत्यंत संवेदनशील विषयावरती राजकीय गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत पूर्व लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत भारत चीन सीमेबद्दल अत्यंत गंभीर आरोप उपस्थित केलेत। राहुल गांधी म्हणाले, मी या पुस्तकाचा उल्लेख करणार नव्हतो, पण माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, त्यामुळे मी हा उल्लेख केलाय। नरवणे यांच्या पुस्तकात लिहिलंय की डोकलाममध्ये आणि भारतीय सीमेमध्ये चीननं घुसखोरी केली आहे। चीननं भारतीय हद्दीत 4 ठिकाणी तंबू ठोकले आहेत। ये 100% ऑथेंटिकेटेड है। ये नरवणे जी का मेमोयर है। ये नरवणे जी का मेमोयर है। नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत हंगामा झाला। जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसं काय वाचता, असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला। कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए, कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए। और जिस किताब का उल्लेख वह कर रहे हैं वह किताब आज तक प्रकाशित ही नहीं हुई है। ये उल्लेख कहां से कर रहे हैं, मैं ये जानना चाहता हूं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा म्हटलंय की हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, तर मग ते अधिकृत कसं मानलं जाणार? सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका। मैंने रूल बुक पढ़ रखी है। मैं पहले व्यवस्था दे चुका हूं कि अखबार की कटिंग पर, कोई किताब पर, कोई ऐसे विषय जो ऑथेंटिक नहीं, उन विषयों पर सदन में चर्चा की परंपराएं नहीं रही है। नियम भी कहती है और परंपराएं भी रही है। हे पुस्तक 100% नरवणे यांचंच आहे आणि ते अधिकृत आहे, असं राहुल गांधींनी लोकसभेत ठासून सांगितलं। ये 100% ऑथेंटिकेटेड है। यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला। मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिलं जात नाही, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला। या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा चांगलेच आक्रमक झाले। जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असं म्हणत शहा यांनी राहुल गांधींवर आक्षेप घेतला। मैगजीन की रिपोर्ट है, नरवणे जी ने नहीं कहा, इतना बोल दे। रिकॉर्ड पर बोले कि नरवणे ने नहीं कहा है। रक्षा मंत्री जी इतना ही कह रहे हैं कि नरवणे जी की पुस्तक को आप रिफर कर रहे हो, तो वो प्रकाशित हुई या नहीं हुई, वो स्पष्टता करें। नरवणे की रिपोर्ट नहीं है, नरवणे का पुस्तक नहीं है, इतना स्पष्टता करें। मैगजीन तो कुछ भी लिख सकता है। माजी लष्कर प्रमुखाने लिहिलेल्या पुस्तकात देशाच्या सुरक्षेबाबत अशा प्रकारचे खुलासे असणं हे अत्यंत धक्कादायक आहे। नरवणेंच्या पुस्तकावरून संसदेत वाद पेटलाय। मात्र या पुस्तकात झालेल्या खुलासांची चौकशी होते का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे। मात्र परंपरेप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात मात्र जोरदार गदारोळानं झाली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।